मार्केट अजून पडणार आहे तरी किती असा प्रश्न सध्या खूप विचारला जातोय आणि त्याच्याशी संबंधित मार्केटमध्ये आज काही महत्त्वाच्या गोष्टीही घडल्या त्या आपण बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही असेच चांगले अनालिसिस तुमच्या समोर आणू शकतो. आता वळूया मुख्य विषयाकडे. आज एशियन मार्केट जोरात पडले. जपानतच निक्के आणि कोरियाचंच कॉस्पी मार्केट जवळपास 7 ते 8% खाली गेले. पण इंडिया मार्केट उघडलं तेव्हा ते 2 ते 3% डाऊन दाखवत होतं. पण बंद होताना थोडी रिकव्हरी देऊन 24,000 वर क्लोज झाला. म्हणजे जपान आणि कोरियाच्या तुलनेत आपलं मार्केट आज कमी का पडलं? तर याचं मुख्य कारण असं मानलं जातं की जपान आणि कोरियाच्या मार्केटनं मागच्या काही काळात खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. त्यामुळे त्यांचं मार्केट जास्त पडले. पण तरीही अजूनही अनेकांचा अंदाज आहे की ग्लोबली मार्केट्स पुढेही पडू शकतात. कारण आत्ताच्या घडीला मार्केटसाठी सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आहे ऑइल सप्लाय. जगातील जवळपास 20% क्रूड ऑइल सप्लाय स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून होतो आणि तोच रूट आता युद्धामुळे बंद आहे. या रूटमधून मुख्यतः सौदी अरेबिया, इराक, UAE, कुवैत, इराण हे देश मिळून दररोज जवळपास 20 मिलियन बॅरल ऑइल एक्सपोर्ट करतात. यातील मोठा हिस्सा इंडिया, चायना, जपान आणि साऊथ कोरियाकडे इम्पोर्ट केला जातो. आणि ऑइल सप्लाय आता डिस्टर्ब झाल्यामुळे ट्रान्सपोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग सगळंच महाग होत चाललंय. त्यामुळे प्रोडक्ट्स महाग होतात. प्रोडक्ट्स महाग झाले की डिमांड कमी होते आणि त्यामुळे मार्केट पडतात. लोक म्हणायचे निफ्टीमध्ये 24,300 सपोर्ट आहे. पण आत्ताचं मार्केट पाहता असं वाटतंय हे सपोर्ट फक्त सायकोलॉजिकल असतात. मार्केट 23,000 वर थांबेल की 22,000ला जाईल कुणीच नक्की सांगू शकत नाही. मार्केट पुन्हा स्ट्रॉंग होण्यासाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून ऑइल सप्लाय स्मूथ होणं खूप महत्वाचं आहे. पण तोपर्यंत मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी अशीच राहणार हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अशा पडत्या मार्केटमध्येही काही इन्व्हेस्टमेंटच्या संधी आहेत का.